नमस्कार रसिक हो, आपणा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत। ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी यांची जन्मशताब्दी आता सुरू आहे आणि त्या योगानं त्यांच्या लेखणीतून साकारलेलं आणि अतिशय लोकप्रिय झालेलं नाटक पुरुष पुन्हा एकदा रंगमंचावर आले। मोरया प्रोडक्शन भूमिका आणि अथर्व निर्मित जाई काजळ प्रस्तुत पुरुष हे नाटक आपल्यासाठी रंगमंचावर सादर होते। मराठीतले लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत। त्यांच्यासहच अविनाश नारकर, स्पृहा जोशी असे दिग्गज कलाकार, उत्तमोत्तम कलाकार या नाटकात आपल्याला पाहता येणार आहेत। आपण सगळ्यांनी रंगमंदिरात जाऊन हे नाटक पाहायलाच हवं, पण त्या नाटकाची छोटीशी झलक आणि या सगळ्या कलाकार तंत्रज्ञांची गप्पा आज आपण मारणार आहोत। त्यामुळे चला आपण सगळेच आनंद घेऊया। अगो बाई मथू जळलं मिलं लक्षण, अगं ओळखलंच नाही तुला। ये आत ये। कशी आहेस मावशी? हा नाही नाही मी ठीक आहे, तुझं काय झालंय ग? हा अगं किती छान लांबसडक केस होते, काय केलंय हे? आणि हे बिंबायांचं पोलक काय घातलंय? कधीपासनं? झाला महिना, मागच्या महिन्यात मुंबईला गेले होते यांच्या बरोबर, तेव्हाच केलं। नमस्कार, मी नेहा परांजपे आणि पुरुष या नाटकामध्ये मी मथुरेचं कॅरेक्टर करते। मथुरा ही अंबिकेची मैत्रीण आहे आणि जसं काय म्हणता येईल, जयवंत दळवी यांनी नाटक इतकं सशक्त लिहिलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये 3 पुरुष आणि 3 स्त्री पात्र आहेत आणि तिन्ही किंवा साही हे वेगवेगळे आहेत। त्यामध्ये मथुरेचं जे कॅरेक्टर आहे ते खूप खमकं आहे, ती श्रीमंत आहे पण तरीही ती अंबिकेला पुरेपूर प्रयत्नांनी तिला सपोर्ट करत असते, तिला मदत करत असते जमेल तशी, आणि घरीही न कळू देता। अण्णा, तुम्ही सारखी सारखी सिद्धार्थाच्या नामांतराच्या विषयावर चिडवत जाऊ नका। नाही मी काही चिडत नाही का? तसंही तुम्हाला सवलती यांनी आजपर्यंत आमच्यावर एवढे प्रचंड अन्याय केले आणि आजही करताय की आम्ही पिढ्यानपिढ्या फक्त चळवळी करीत बसाय। आणि अण्णा, हा नामांतराचा प्रश्न सुटला तरी अन्याय विरुद्ध जरा थांबणार नाही। सिद्धार्थ, आता दमून आलायस ना, जरा स्वस्त बैस की। पुरुष हे जे अप्रतिम नाटक, त्याची झलक आपण पाहिली, त्यातले 3ही महत्वाचे कलाकार आपल्यामध्ये उपस्थित आहेत। तिघांशी काय बोलावं असा मला प्रश्न आहे, कारण आवाक झालो आम्ही सगळे प्रेक्षक हे बघून। इतक्या अप्रतिम भूमिका आणि 3 वेगवेगळ्या छटा तुम्ही ज्या काही उभ्या केल्यात आणि तो जो काही संघर्ष उभा केलाय ना, म्हणजे खरंच डोळे दिपून जातात। काय, कुणापासून सुरुवात करू? गुलाबराव? काय ना, दळवींचं हे नाटक आहे पुरुष, हे बऱ्याच वर्षांपासून माझ्या डोक्यात होतं की काही नाटकं असतात ना की जी कधीतरी करावी जुन्या चांगल्या नाटकांमधली, आणि ती करायची तर कुठली नाटकं करायची? तर केवळ जुनं गाजलेलं आहे म्हणून करायचं हे मला पटत नाही। त्याचा विषय आत्ताच्या सगळ्या काळाला सुसंगत असला पाहिजे, तरच ते करण्यात मला इंटरेस्ट आहे। बरोबर। तर तो विषय जर सुसंगत नसेल तर मग नुसतंच ते ओल्ड क्लासिक म्हणून ते करायचं, त्यात फारसा मला इंटरेस्ट नाही आहे। दुसरी गोष्ट होती, या नाटकात ज्यांनी कामं केली होती ते सगळे इतके दिग्गज होते, म्हणजे साधारण कसं असतं, एका नाटकात 1 किंवा 2 दिग्गज असतात, ह्या नाटकात सगळीच पात्र अजरामरच झाली। अजरामर म्हणजे ते नट पण एवढे, व्यक्तिगत लेवल पण एवढे मोठे झाले की चंद्रकांत गोखले, उषा नाडकर्णी, सतीश कोळेकर, नाना पाटेकर आणि रीमा मुद्दाम म्हटलं कारण या नाटकाची मुख्य मध्यवर्ती भूमिका आहे, जे काय करायचे ते। आणि मी 10वीत असताना 82ला तेव्हा हे नाटक आलं होतं, आणि माझं जेव्हा पहिलं व्यावसायिक नाटक आलं कला वैभवचंच, तेव्हा या नाटकाचे शेवटचे प्रयोग त्याने डिक्लेअर केले होते। अच्छा, हा, असं ते एक हे होतं। तेव्हापासून डोक्यात होतं की हे नाटक काहीतरी करावं, आणि बऱ्याच वर्षानंतर कोणीच केलेलं नाही, आणि जयवंत दळवींचं जन्मशताब्दी वर्ष एक चांगला योग होता आणि करायचं ठरलं। मग निर्मिती माझी बंद करायची नव्हती, मी एक सिनेमा केला आता बंजारा, माझ्या मुलांनी लिहिलेला, त्याच्या आधी नथुराम मीच प्रोड्यूस केलं, दिग्दर्शन केलं, आणि मग हे नाटक करायचं ठरलं। मग श्रीकांत तटकरे आणि संतोष काणेकर असं आम्ही 3 जण एकत्र आलो आणि हे नाटक प्रोड्यूस केलं।
आता कामं कोणाकोणाला घ्यायची, तर अजून 2-3 नावं होती त्या वयोगटातली 24-25ची वाटेल आणि ती समर्थपणे भूमिका पेलेल. आणि मग त्यातलं स्पृहाचं नाव फायनल झालं. स्पृहाला फायनल करण्यापाठीमागं स्पृहाबरोबर मी खूप काम केलंय. हा म्हणजे आम्ही तिघही होतो त्याच्यात नांदीमध्ये. त्याच्यानंतर लहानपण देगादेवामध्ये स्पृहाने काम केलं. त्याच्यानंतर अग्निहोत्रमध्ये स्पृहा होती माझ्याबरोबर. उंच माळमध्ये स्पृहा होती माझ्याबरोबर. त्यामुळे अशी बरीच कामं केल्यामुळं मला माहित होतं की ही मुलगी हे करू शकेल, याला न्याय देऊ शकेल. सोपं नाही, ते भयंकर कॅरेक्टर आहे. खरंय खरंय. तर त्या मानाने गुलाबराव सोपा आहे. स्त्रीला व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा असते त्याच्यात काही वादच नाही. असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे. फक्त तुम्ही बघा 2 महिन्यापूर्वी आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वुमन इयर आपण साजरे केलं. इंटरनॅशनल वुमन्स इयर. तेच ना, म्हणजे आपलं इंटरनॅशनल इयर आपण वुमनला देऊन टाकलं. मग तेवढे जिल्हाभर परिसंवाद घेतले आणि काय आपले ते सगळे सेमिनार घेतले आणि उद्घाटन करून थकलो मी. आणि या परिसंवादामध्ये स्कॉचवाले विचारांतले त्या मानाने गुलाबराव सोपा आहे. एक तर ना मला का सोपा गेला गुलाबराव करायला, फारच अवघड नाही गेला, कारण मी गेली कित्येक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे आणि आमदार खासदारांना खूप जवळून पाहिलं. त्यामुळं मी गुलाबरावच्या आसपास जाणारी असे अनेक लोक बघितले. त्यामुळे मला तो खूप सोपा गेला. मॅनरिझम्स पकडायला. मग याचं हे त्याचं ते त्याचं असं एक कॉम्बिनेशन बनवलं आणि मी माझा गुलाबराव उभा केला. कुणाशी स्पर्धा करायची नाही आपल्याला, कुणाची नक्कल करायची नव्हती. माझा गुलाबराव माझा वाटला पाहिजे हे एकच डोक्यात होतं. आणि अविनाश हा खूपच उत्तम आणि अत्यंत दर्जेदार असा कलाकार आहे. म्हणजे तो एकांकिका स्पर्धांपासून त्याला आता कोणी ओळखत नसेल. एकांकिका बघितल्या मी आणि त्यांनी BST मध्ये एकत्र लागलो तेव्हा आम्ही BSTची प्रल्हाद मयेकरांनी लिहिलेली सगळी नाटकं आम्ही सलग 4 वर्ष, मला 89, 90, 91, 92 4 वर्ष आम्ही BST कडनं मयेकरांची नाटकं आम्ही दोघं स्पर्धेत एकत्र राज्यनाट्य स्पर्धेत काम तेव्हापासूनची आमची मैत्री. आणि त्या फार उत्तम म्हणजे कलाकार म्हणून फार वरच्या दर्जाचा आहे. आणि माझ्या असं डोक्यात होतं की रणांगण त्यांनी केला, रणांगण नंतर माझं मत आहे त्याचं वेगळं असू शकतं. त्याच्या क्वालिटीला न्याय देणारी नाटकात त्याला भूमिका नाही मिळाली. तुम्हाला काय आनंदाची बातमी सांगायची राहिली, ते तुमचे पण हिरो आपले त्याचं नाव सिद्धार्थ पवार, त्याचं काय पब्लिक सर्व्हिस कमिशनचा मेंबर करून घ्यायचं नक्की झालेलं आहे. होय, CMC माझं तसं बोलणं झालेलं आहे. तो स्वीकारणार नाही नोकरी, तो स्वीकारणारच नाही नोकरी. स्वीकारली नोकरी. शेवटी कसं आहे, माणसं टप्प्यात हो, वर्षानुवर्ष शिरा तानं गावागावातून किती फिरणार. मी म्हणलं त्याला दलित पोरांचं कल्याण करायची संधी गावलेली आहे, सोडून वर्षानुवर्ष दलित पोरांवरती अन्याय होतोय. संधीचा लाभ मानलं पोराने मानलं, जॉब स्वीकारला बरं. तो माझा मित्र आहे. तो आमची विचारसरणी एक आहे, माझ्याबरोबर तो अनेक सावरकरांच्या कार्यक्रमामध्ये असतो. आणि मी आता एक सिनेमा केला, त्या सिनेमामध्ये मी भरत आणि सुनीलला घेतलं, तेव्हा पण अविनाशचा विचार झाला होता. पण प्रत्येक कॅरेक्टरला जास्त जवळ जाणारं सूट कॅरेक्टर आपण बघतो, त्यामुळे ते पण एक डोक्यात होतं. आणि रोल तर तो अफलातूनच करणार, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नव्हती. फक्त अवेलेबिलिटी, पण तो डेली सोप सातत्याने करतो त्यामुळे ते कसं जमेल. पण तो म्हणाला मी करतो, ते तू काळजी करू नको. आमच्या नाटकाचा शुभारंभ आणि त्याच वेळेला एका मालिकेचा पण शुभारंभ होणार होता. आणि ते मालिकेची सुरुवात होती ना तेव्हा भयानक असतं सगळं, पण त्यांनी त्याच्यावर मात करून म्हणजे पूर्ण दिवस तालीम आणि नाईट शिफ्ट तो जायचा. क्या बात है.
पण आज हे त्याचं करून फळ त्यांनी जे बघतोय केलंय आपण. आणि आज जो काय रिझल्ट आहे साहेब दिसतात खरंच. ते परत कोणी केलं होतं हे पात्र. हो ना. म्हणजे एका अत्यंत दिग्गज, एका अत्यंत आदरणीय अशा चंद्रकांत गोखलेंनी गोखले केलं. अत्यंत आदरणीय माणसाने आणि वरच्या क्लास ते बाबा करायचे. तर बाबांबरोबर मी बॅरिस्टर मध्ये काम केलंय. हा आम्हाला माहिती आहे ते कसे होते. त्यामुळे त्याला पण ही 3 मेन कॅरेक्टर होती. मग उषाताईंचं काम. तर अनेक कलाकारांना विचारलं पण सगळ्या डेली सोप मध्ये बिझी. आणि अचानक मला अनुपमा आठवली. क्या बात. आणि अनुपमाने खरोखरच सोनं केलं, सोनं केलं. फारच सुंदर केलं. फार सुंदर केलं. आई हे आई काय होते? बरं वाटत नाही का तुला? काय चहा कॉफी करून देऊ? काय होतंय? इकडे बघ. आई इथे बघ. इकडे बघ. अनुपमाताई, आता तुझी भूमिका आम्ही पाहिली आणि खरोखरी अंगावरती काटा आणणारा तुझा पूर्ण रोल आहे. इतका अवघड रोल आहे. म्हणजे त्या आईची धडपड, त्याच्या अगोदर तिची पत्नी म्हणून, स्त्री म्हणून असलेली धडपड किंवा तो प्रवास, आणि त्याच्यानंतर आई म्हणून असलेलं एक दुःख. इतक्या शेड्स आहेत तुझ्याला आणि ते गडद होत जाणं जे आहे, कसं काय साकारलंस हे सगळं? अर्थातच लेखनात हे नाटक किती सशक्त आहे हे मी सांगण्याची गरज नाही. मुळात जयवंत दळवींनीच इमारतीचा जो पाया असतो तो लेखन असतो, तर तोच इतका सशक्त आहे की त्यामुळे अर्धं काम तिथे सोपं झालं. त्यानंतर अर्थातच आमचे दिग्दर्शक आणि माझे सहकलाकार, कारण आम्ही रिहर्सल प्रोसेसमध्ये सगळेच एकमेकांना आपण सजेशन देतो. रिहर्सल प्रोसेसमध्ये एकमेकांशी डिस्कस करत असतो की हे असं झालं तर, हे असं करून बघितलं तर हे आम्ही सगळेच एकमेकांना करत होतो. त्यामुळे माझे सगळेच सहकलाकार ज्यांच्या मदतीने हे शक्य झालं माझ्यासाठी. आणि तू म्हणतेस तसं की ही आई आपण प्रत्येकानेच आपापल्या घरात पाहिलेली असते. म्हणजे मला असं कायम वाटतं की आई ही सगळ्यात जास्त गृहीत धरली गेलेली व्यक्ती असते घरातली. सो तिने आपल्याला काही जेन्युइनली सांगायचा प्रयत्न केला तरी आपण बऱ्याचदा तिला उडवूनच लावतो. आणि तसंच या नाटकात पण आहे, काही वेगळं नाहीये. पण जेव्हा इतकं भयानक काहीतरी घडतं त्यानंतर रिअलाइज होतं. म्हणजे अण्णांच्या तोंडी एक वाक्य आहे की आता लक्षात येतं की शेवटी ताराच सगळ्यात शहाणी. सो हे आपल्याला उशिरा कळतं, पण कळतं तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या आईने आपल्याला सांगितलं होतं ते त्यावेळेला ऐकलं असतं तर मुळातच ती अगदी साधी सरळ 4 चौघांची आई असते तशीच आई आहे. पण तिला नवऱ्याने टाकलंय आणि टाकल्यानंतर कुणीतरी तिच्याशी लग्न केलेलं आहे. त्यामुळे तिला ही जाणीव पण आहे, कारण तो काळ दळवींचा काळ, त्यामुळे तिला ही जाणीव पण आहे की त्यावेळेला जर या माणसानी मला आपलं म्हटलं नसतं तर माझ्या आयुष्याचे खूप धिंडवडे उडाले असते. त्यामुळे तिच्या मनात अण्णांबद्दल कृतज्ञता पण निश्चित आहे. पण त्याचबरोबर सतत ते बोलून दाखवणं पण तिला कुठेतरी मनाला लागतंय. आणि हा जो मला वाटतं पुरुष या नाटकाचं नाव आहे, पण पुरुष म्हणजे फक्त बलात्कार करणारा पुरुष असा या नाटकाचा विषय नाही की पुरुष या एक्झॅक्टली सगळी पुरुष मानसिकता. म्हणजे अण्णांनी एका टाकलेल्या बाईला त्या काळात लग्न करून घरी आणलंय हा अण्णांचा मोठेपणाच आहे. पण त्याबरोबर एक बारीकसा अहंकार पण चिकटलेला आहे. ती पण पुरुषी मानसिकता, ती पण पुरुषी मानसिकता आहे. त्याच्यानंतर एक सिद्धार्थ आहे जो चळवळी वगैरे करतोय, सगळं करतोय, पण वेळ येते तेव्हा त्याच्यात ते धाडस नाहीये की तो तिच्या पाठीमागे उभा राहील. हा एक पुरुष आहे. त्याच्यानंतर गुलाबराव सारखा एक पुरुष आहे. एक बापूराव सारखा पुरुष आहे जो मथुचा नवरा दाखवलाय, जो दिसतच नाही पण तोच ती जाहिरात त्या शाळेसमोर लावतो. तर त्याची एक मानसिकता आहे. त्या बापूरावांचे उल्लेख येतात. ते पात्र दिसतही नाही पण ते पात्र कसं असेल, तो पुरुष कसा असेल ते कळतं. आणि एक बंडासारखा पुरुष आहे जो तिच्या पाठीशी उभा राहतो. ही एक पुरुषच आहे. सो मला असं वाटतं की पुरुष या नाटकाचं हे वैशिष्ट्य आहे की फक्त बलात्कार हा या नाटकाचा विषय नाही. प्रत्येक या नाटकातल्या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असलेला पुरुष तो तिच्या दृष्टिकोनातून कसा आहे आणि तिला तो काय अनुभव देतोय हे सगळंच दळवींनी इतकं समर्थपणे मांडलंय की मला वाटतं आम्हाला काही वेगळं करायची गरजच लागत नाही. समजून घे ना, मला माझ्या आई बापाचं मन सुद्धा जपावं लागतं. त्यांच्यावर ढकलू नकोस, त्यांच्यावर ढकलू नकोस.
बलात्कार झाला म्हणजे माझं पावित्र्य नष्ट झालं. मी डिग्रेड झाले असं समजणारा सामान्य पुरुष. तुला माहिती मी तुझ्याशी कधीच खोटं बोललो नाही, आजही बोललो. पण हे जे सगळं बोलतेस ना तू डिग्रेड वगैरे, असं मला खरंच काहीही वाटत नाही यार. हा जो सगळा प्रकार घडलाय ना याचा तुझ्या इतकाच मलाही हादरा बसलाय. मला सावरायला थोडा वेळ. मग सतीश पुळेकरांचं रोल कोण असं तरी ह्याच्यात अवघड कास्टिंग हा एक फार इश्यू होता, कारण लोक कम्पेअर करणारच. अगदी खरंय. करणारच. तर तो सगळा पुसून आमचा नवीन ठसा उमटवायचा होता मला. वा वा वा. आणि त्याच्यात आतापर्यंत जेवढे 8-10 प्रयोग झाले त्याच्यात जे लोक सांगतायत की ह्याच्यात आम्ही यशस्वी झाले. तुम्ही नक्कीच यशस्वी झालाय, कारण त्या भूमिकांशी कम्पेअर केलं तरी सुद्धा असं वाटतं तोडीस तोड आहे हे सगळं. खूप मजा येते. आणि जो काही विश्वास मी बघत राहतो खरं खरं म्हणजे काय काम, डोळे भरून येतात अक्षरशः त्या बापाची तडफड. जे काय नाही अग्रेसिव्ह काम करणं तसं सोपं असतं. हे म्हटलं ना गुलाबराव सगळ्यात सोपं आहे. हे मोठेपण आहे तुमचं. आहे ते आहे. एक तर माझी पर्सनॅलिटी तशी आहे, माझा आवाज, माझे डोळे, माझं अडदाण शरीर, असं ते सगळं त्याला सूट आहे. म्हणजे फार काय करायला लागत नाही. छान बोललं की पण अत्यंत सोशिक आणि हताश बाप त्याची तडफड. मी आदर्श राजकारण माणूस आहे. मला हे आताच ही राजकीय आणि जी खरंच आहे आज गेल्या 5-6 वर्षात महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चोथा झालाय, जो सत्यानाश झालाय, खरंच आहे. लाज वाटायला लागली. त्याचं प्रतिबिंब तो इतकं उभं करतो. म्हणजे इतक्या काळात सुद्धा नाटकाचे काही संदर्भ बदलले नाहीत. काही नाही. फारच स्पृहा, म्हणजे अंगावरती काटा येतो अगं तुला बघून. आणि तुझी म्हणजे एक आर्टिस्ट म्हणून किती अवघड अवस्था होत असेल की त्यात इन होणं आणि आउट होणं. काय जास्त अवघड अवस्था आमची झाली होती. तिच्यावर तालमी करायच्या, हिचा वाणपणा, हिचा हा दृष्टपणा आहे. काय माहित नाही तुम्हाला, मी सांगत नाही काही फारसं. त्यांनी मला खूप लहान असल्यापासून बघितलेलं आहे. आणि अगदी सुरुवात जेव्हा मी केली माझ्या करिअरची, म्हणजे लहानपण ते का तेव्हा माझं पहिलं व्यावसायिक नाटक नांदी हे त्याच्यानंतरचं लगेचचं नाटक. सो अगदीच जेव्हा काहीच येत नव्हतं तेव्हापासून ते माझ्या सोबत आहेत आणि ते मला त्यांच्या बरोबर बसू देतात. हाच एक खूप मोठेपणा त्यांचा आहे. आणि बघितलं असं आहे तर पण ते मला मस्ती करू देतात खूप, मला हवी तशी. आणि आम्हाला पण करायची. म्हणजे तुम्ही एवढ्या गंभीर नाटकानंतर हे बोलताय याच्यावर विश्वास बसत नाही. तालमी नाही यायला पाहिजे. विंगेटलं बघितलं स्टेजवरचं नाटक वेगळं आहे. हीच माणसं का ती असं जाऊन तिथे काहीतरी भरणार चालू असतं. आमची सगळी टीमच अशी एक जुळून आली आहे की सगळे मस्तीखोर आहेत, सगळे जुळवून घेणार आहेत. आणि आमचं असं तालमीची पण प्रोसेस आमची इतकी मजेशीर होती सगळी. त्यामुळे आम्ही तो तणाव जो नाटकात जो ताण तणाव जो आहे सगळा, जो जे टेन्शन आहे ते टेन्शन न घेता आम्ही हे तालमी केल्या. म्हणून ते आत्ता आम्हाला ते जे स्पॉन्टिनियसली आम्हाला तिथे करता येते. डोक्यात होतं पण आम्ही तालमींमध्ये कधी एकमेकाला एवढा प्रेशराईज कधी पण आम्हाला आम्ही काय तुम्हाला येतं ते करून दाखवा. हो, तुम्हाला तुमचं अंगण देऊन टाकलं. एक्झॅक्टली. जे खटकलं होतं ते सांगायचे की हे नको करू. थोडे थोडके नाही, आम्ही 38 दिवस तालीम केली. म्हणजे आज एखाद्या नाटकाची 38 दिवस तालीम होणं ही आधी किती मोठी छान गोष्ट आहे ना. आणि नाटकातच होऊ शकतं फक्त. इतकं वर्कशॉप सारखं अशी 3 मोठी माणसं आपल्या सोबत 6 आम्ही ऑलमोस्ट तालीम. सहनशक्ती जास्ती आहे तुझी किंवा त्यांची नाही, पण कळलंच नाही. म्हणजे मुद्दा तोच आहे की हे दिवस सगळे कळायचं नाही. खूप धमाल करायचो आम्ही. आवी काका एक आमची खाण्यापिण्याची तसं एक बास्केट आहे, बास्केटमध्ये खूप काहीतरी खाऊ लपलेले असतील ना, भयंकर भरले. आम्ही पॅन्ट्री कारच म्हणतो तो आला. तर खाण्यापिण्याची गंमत करत आणि सगळे एक समान धर्मी एकत्र येऊन ते फार महत्वाचं असतं ना. म्हणजे एक खरंय. आणि मी एक निर्माता म्हणून त्यांचं वेगळं कौतुक की एक ना निर्माता म्हणून एक बजेट असतं खरंय नाटकाचं. आणि नाटक ही फार रिस्की गोष्ट आहे.
नाटकाकडे जर प्रेक्षकांनी पाठ फिरवले ना तर आम्ही गेलो कामात. खरंच त्यासाठी जे माझ्या डोक्यात जे म्हणजे ती याची किंमत नाही आहे, यांचं ते मानधन नाही आहे, पण मला नाईलाजाने एक बजेट ठरवावं लागतं. बरोबर. तो सुद्धा एका प्रोड्युसरची मुलगी आहे, तुला नाही. या दोघांनी काय किंवा अनुपमा किंवा निषाद असेल, मला 1 रुपयाचा त्रास नाही. क्या बात. म्हणजे अविनाशने आज 10 प्रयोग झाले तरी अजून त्याला नाईट सांगितलेलं नाही. अरे तिने सुद्धा नाटक संपल्यानंतर प्रेक्षक जे आपल्याला इतकं भरभरून येऊन जे बोलतायत, प्रतिक्रिया देत आहेत आणि भेटतायत, ह्याचं काय मोल होऊ शकतं? त्याचं काहीच मोल होऊ शकत नाही. नमस्कार, मी दिदी फडके. आता मी पुरुष नाटक बघायला आलेली आहे. प्रेक्षागृह भरलेलं आहे. पुरुष हे नाटकातले कलाकारच सगळे इतके छान आहेत. पूर्वीचंही पुरुष मी बघितलेला आहे, पण तरी सुद्धा आज मला तेवढीच उत्सुकता होती की आता हे कलाकार कसे करतायत. आणि पूर्ण ताकदीचे कलाकार आहेत. अविनाश नारकर, स्पृहा, शरद पोंक्षे तर प्रश्नच नाही त्यांचा. छान, खूपच सुंदर होतं. तर निम्माच भाग संपलाय आणि शरद पोंक्षेचा अभिनय, सगळ्यांचाच अभिनय फार सुंदर आणि ते ह्या नाटकानं परत म्हणजे जे काही सांगितलंय ते मला वाटतं प्रत्येक पिढीला सांगत गेलं पाहिजे. त्यामुळे हे नाटक पूर्वी पण होतं, मध्ये मालिका आली आणि परत नाटक आलंय, त्यामुळे सगळ्यांना बघण्याजोगं आहे, सगळ्या ॲडल्ट्सना. छान एक्सपिरियन्स आहे. मुळात विषय जरी आता ते नाटक आधुनिकला असेल तरी विषय आजही रेलेव्हंट आहे आणि परफॉर्मन्सेस तर खूपच म्हणजे आमच्या जनरेशनला पण आता मी बघायला मिळतात हे व्हेरी लवली आणि खूप छान आहे. छानच आहे नाटक, प्रश्नच नाही आहे. खूप वेळ वाट पाहिली होती. आधीच्या संचात पाहायला मिळालं होतं. विषय एक धकधकता म्हटला पाहिजे, अजूनही त्याचा रिलेव्हन्स राहिलेला आहे आणि एक वेगळा विषय नुसता नाटक किंवा सिनेमात पाहायला नाही मिळत, तर त्याचा जनजागृती किंवा लोकांमध्ये थोडासा याबद्दल जाणीव निर्माण झाली. खूपच छान. नाट्य कलाकारांबद्दल काही बोलायलाच नव्हतं. खूपच छान एक्सपिरियन्स. इतकी वर्ष झाल्यानंतर देखील विषयाचं गांभीर्य कमी झालेलं नाही आणि जी नाटकं किंवा जे साहित्य किंवा जी कलाकृती सार्वकालिक लागू होते त्याला आपण अभिजात वाङ्मय किंवा कलाकृती किंवा हे जे काही सादरीकरण आहे नाटकाचं म्हणा किंवा इतर कुठलंही ते म्हणत असतो. आणि त्याप्रमाणे हा नाटकाचा प्रयोग आत्ता होतो आहे. आणि म्हणजे हा दुसऱ्या संचातला प्रयोग पाहताना सुद्धा ते कलाकार ज्या पद्धतीने कला सादर करतायत, जो अभिनय आहे तो खरोखर मनावर कोरला जाणारा असा आहे. तर नक्की सगळ्यांनी पाहावा की 40-45 वर्षापूर्वीचा विषय आजही लागू होणं म्हणजे आपण सामाजिकदृष्ट्या किती प्रगती केली आहे की नाही हा पण मनाला प्रश्न पडतो. नुसतंच पुढे गेलोय का आपण, खरोखर आपण मनाने किती पुढे गेलो आहोत, किती प्रगत झालो आहोत, हे सुद्धा या नाटकाच्या निमित्ताने आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट आहे. तर सगळ्यांनी अवश्य पाहावा प्रयोग असं मी सुचवेन. हाय, नमस्कार. मी जगन्नाथ कोलमुणे. खरं म्हणजे मी 1988 ते 92 या काळात सलग 9 वेळा नाटक पाहिले मी नानांचं. त्यावेळी उषा नाडकर्णी, राजू पोणकर, रीमा लताई आणि त्याच्यानंतर उत्कर्ष नायकांनी काम केलं होतं, सतीश पुळेकरांनी काम केलं होतं आणि आज इतक्या वर्षानंतर मी शरद पोंक्षे सरांचं हे काम बघतोय. बरं, मुळात मी त्यांचं प्रचंड फॅन आहे आणि आता जवळजवळ या नाटकाला 42 वर्ष झाली आहेत आणि या 40 वर्षांपूर्वीच्या घटना म्हणजे त्यावेळी मोबाईल नव्हता, आता मोबाईल आहे, पण त्यावेळी जे काही नानांनी काम केलं होतं आणि आता शरददादा काम करतोय, कमाल शरददादा काम करतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे की हे नाटक पुनर्जीवित नाटक तुम्ही नक्की बघा. जयवंत दळवी अतिशय नावाजलेले लेखक आहेत, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, मी सांगण्याची गरज नाही आहे. त्यांची लेखणी आणि शरददादांचं काम, राजन तामाण्यांचं दिग्दर्शन आणि अविनाश नारकर घ्या, स्पृहा घ्या आणि माझ्या कर्मधर्म संयोगाने मी हे सगळ्याच माझ्या ज्या मित्रांबरोबर काम केलं आहे आणि मी आज आवर्जून हे नाटक बघायला आलो आहे. पुरुष नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मला तर आवडलेलंच आहे, तुम्ही पण नक्की बघा आणि शरददादांचं काम बघायला तर तुम्ही नक्की घ्या. चालते पण हे आता तुम्ही आपल्याच्या पानाचे जे काय बोलाल ते काय आपल्याला आवडलेलं नाही बाबा. शिक्षक म्हणजे लय मोठा माणूस, विद्येचं दान करणारा तो शिक्षक.
विद्यादान आणि श्रेष्ठदान एक काळापासून म्हणलेलं आहे. मग आता अलीकडच्या पिढीला ही सर पडला चालायचं नाही का? बऱ्या अंबिकाबाई म्हणलं तुमच्याच शाळेमध्ये हे आमचं फार वेगळं प्रस्थ आहे. अरे वा. नाही आता अण्णासाहेब म्हणले हे आमचं वेगळं प्रस्थ आहे. ते नेमकं काय हो? खरंच आहे. आणि ते नाटकच असं आहे की ते पुरुष करायचंय हे म्हटल्यानंतर बाकी काही तिकडे आमची वर्णी लागली, आम्हाला ती संधी मिळाली आहे. एक मित्र म्हणून ह्याने लक्षात ठेवून की असं असं करतो. आणि पहिला फोन आला मला. मी फक्त म्हटलं की अरे बापरे, एक तर पोटात गोळा आला, एवढं नाटक आपण मोठं करायचं आहे. परत त्यामुळे एक तर प्रोसेस इतकी सोपी झाली. याने जबाबदारी तू करायचंच, तू मग तुझं कसं काय तर म्हटलं सांग तू. आणि मग ते झालं, डेट्स वगैरे सगळं झालं, तालमी अशा अशा करायच्या, तेवढं सगळं झालं. आणि मग दुसरी गोष्ट अशी की तो पोटात गोळा जो येणार होता ती व्यक्तिरेखा साकारताना, तर मला असं वाटतं की आमच्या राजन तामाणेंनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही टेन्शन दिलं नाही. आम्हाला सांगितलं की तुम्ही आता ही व्यक्तिरेखा तुम्ही साकारताय, त्याप्रमाणे तुम्ही त्याचं डिझाईन आणि त्याचं जे काही स्वरूप जे आहे त्या पात्रात तुम्ही स्वतःला होतात आणि तुम्ही आम्हाला ते समोर. तेही म्हणाले होते की 1000 लोक तुम्हाला येऊन भेटणारच आहेत आधीचं पुरुष बघितले, पण त्याचं नका तुम्ही काही ठेवायचं, त्या मनातही आणायचं नाही. जेव्हा दिग्दर्शक इतक्या मोकळेपणाने तुम्हाला सूट देतो तेव्हा जबाबदारी जास्ती वाढते. पूर्ण जबाबदारी आपल्यावर येते की आपण काय डिझाईन करणार. खरंच कौतुक आहे, खूपच कौतुक केलं. सुरुवातीच्या प्रेमपासून ते शेवटपर्यंत इतक्या आंदोलनातनं भावभावनातून ती जाते. खरंय, अगदी. आणि हिच्या आयुष्यात आलेले विविध पुरुष संपूर्णतः पुरुष मानसिकतेवरतीच फिरतं ते नाटक. वाटेल ते करायला तयार असणारा बाप आहे. तिच्यावर नितांत प्रेम करणारा बरोबर ऐकायला पळून गेलाय. तो प्रिय करे काय खरंच आहे. सगळी कशी विचित्र अनंत प्रकारचे पुरुष ती अनुभवते. क्या बात. म्हणजे किती सार्थ नाव आहे नाटकाला. खरंच पुरुषांची असलं काही ठेवलं नाही, एवढंच सत्य आहे. बस. वा वा वा. खरंच. त्यामुळे हे नाटक सर्व वयोगटातल्या पुरुषांनी आधी बघायला पाहिजे. फार महत्वाचं. काय करायचं नाही ते कळेल. बरोबर. फार महत्वाचा विषय बोलला की कोणी नाटक बघावं तर सर्व वयोगटातल्या पुरुषांनी बघावं. कॉलेज कुमारांनी बघावं, मधल्या पिढीतल्यांनी बघावं आणि म्हाताऱ्यांनी सुद्धा बघावं. कारण विकृती जी आहे ना ह्याला वय नाही. अगदी खरंय. इच्छा घाणेरडी होणं ह्याला कुठलं वयाचंच बंधन नाही. बरोबर. हे बघायला पाहिजे. या इतक्या महत्वाच्या वाक्यापुढे मी नाही बोलू शकत. खरंच या निमित्तानं मी सांगू इच्छिते की खरंच सगळ्या पुरुषांनी, अर्थातच स्त्रियांनी सुद्धा हे नाटक जरूर बघावं. प्रत्येक वयोगटातल्या स्त्री पुरुषांनी पाहावं. कारण इतक्या पूर्वीच्या काळात नाटक लिहून सुद्धा अजूनही ते जिवंत आहे ही खरं तर शोकांतिका आहे. आणि ते बदलण्यासाठी एक आई वडील जे सातत्याने सांगत असतात ते सगळं चुकीचं नसतं. ते वाटणं आणि आपल्यामधलं एक बंडखोर वृत्ती जी असते, या दोघांचा एक जर मिलाप केला, एक सुवर्ण मध्ये साधला तर कदाचित अशा घटना टळू शकते. बरोबर बरोबर. या नाटकात ते सांगतायत बरोबरीने. बंड करून आणि मग जे काही घडतं कुठेतरी मुलींना एक मिळेल की नाही, जे आई वडील सांगतात ते त्याचा पण विचार करावा. बरोबर. खरंच जरूर जरूर प्रेक्षकांनी या नाटकाला यावं, कारण अप्रतिम नाटक आहे. आणि आशा आहे की तुम्ही सगळा हा संच पुन्हा नवीन कोणत्या तरी रूपात लवकरच याल. या नाटकाला तर भरपूर यश लाभो या सदिच्छा आहेतच. आणि पुढच्या वेगवेगळ्या प्रयोगांसाठी तुमच्या खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. हे त्या देव आणि दानवांचं असं युद्ध होतं. म्हणजे साहित्यिक भाषेत द्वंद्व होत आहे. कधी देव वर्षण करतोय, कधी दानव